नमस्कार मित्रांनो, आज आपण टी आणि सीटेटसाठी अतिशय उपयुक्त शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळावरती महत्त्वपूर्ण 30 प्रश्न बघणार आहोत. आणि या 30 प्रश्नाचा तुम्हाला येत्या टी आणि सीटेट पेपर 1 आणि 2 साठी अतिशय उपयोग होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर आपण प्रश्न बघूया. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात एकूण किती मंत्री होते? तर 8 मंत्री होते. अष्टप्रधान मंडळाची स्थापना कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराज यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून जहांगीर दिली जात असे का? तर नाही. त्यांना जहांगीरीऐवजी रोख पगार दिला जात असे. अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांची पदे वतनदारी किंवा परंपरागत होती का? तर नाही. पदे वतनदारी नव्हती, ती पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित होती. अष्टप्रधान मंडळातील कोणत्या 2 मंत्र्यांना युद्धावर जाण्याची गरज नसायची? तर न्यायाधीश आणि पंडितराव यांना युद्धावर जाण्याची गरज नव्हती. अष्टप्रधान मंडळातील सर्वोच्च पद कोणते होते? प्रधान होते, पेशवा. शिवाजी महाराजांच्या काळातील मुख्य प्रधान म्हणजे पेशवे कोण होते? तर मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे होते. प्रधानांचे पेशव्याचे मुख्य कर्तव्य किंवा काम काय होते? राज्यकारभार चालवणे आणि जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे. महाराजांच्या अनुपस्थित राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी कोणावर असायची? तर प्रधानावर असायची. अष्टप्रधान मंडळात अमात्य या पदाचे मुख्य काम काय होते? राज्याचा जमा खर्च म्हणजेच आर्थिक बाबी पाहणे. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्य पदावर कोण कार्यरत होते? रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य म्हणून कार्यरत होते. सध्याच्या काळातील अर्थमंत्री हे पद शिवकाळातील कोणत्या पदाशी साम्य दर्शवते? अमात्य. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सचिव पदावर कोण होते? तर अण्णाजी दत्त होते. सचिव यांचे मुख्य काम काय होते? सरकारी आज्ञापत्रे म्हणजेच राजकीय पत्रव्यवहार तयार करणे आणि ती तपासणे. शिवकाळात शासकीय पत्रावर लेखन सीमा किंवा सुरू असे लिहिण्याचा अधिकार कोणाला होता? तर सचिव यांना होता. शिवाजी महाराजांच्या दरबारातील मंत्री कोण होते? तर दत्तोजी त्र्यंबक वाकनीस होते. मंत्री या पदाचे मुख्य कर्तव्य काय होते? महाराजांची दैनंदिन कामे, सुरक्षितता आणि दरबारातील रेकॉर्ड सांभाळणे. शिवकाळातील कोणते पद सध्याच्या गृहमंत्री किंवा गुप्तहेर प्रमुख या पदाशी संबंधित आहे? तर मंत्री या पदाशी संबंधित आहे. अष्टप्रधान मंडळातील सेनापती सरनौबत पदाचे मुख्य काम काय होते? सैन्याचे नेतृत्व करणे आणि राज्याचे संरक्षण करणे. शिवाजी महाराजांचे सर्वात प्रसिद्ध सेनापती कोण होते? हंबीरराव मोहिते. त्यापूर्वी कुडतोजी प्रतापराव गुजर होते. लढाईचे नियोजन करणे आणि नवीन सैनिकांची भरती करणे हे कोणाचे काम होते? तर सेनापतीचे होते. अष्टप्रधान मंडळात परराज्याशी संबंध ठेवणाऱ्या मंत्र्याला काय म्हटले जात असे? तर सुमंत म्हणजेच डबीर म्हटले जात असे. शिवाजी महाराजांचे सुमंत कोण होते? तर रामचंद्र त्र्यंबक डबीर होते. परकीय राज्याचे स्वागत करणे आणि परराष्ट्रातील हेराकडून माहिती मिळवणे हे कोणाचे काम होते? सुमंत यांचे होते. अष्टप्रधान मंडळातील न्यायव्यवस्थेचे प्रमुख पद कोणते होते? न्यायाधीश होते. शिवाजी महाराजांच्या काळात न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? निराजीरावजी यांची नियुक्ती झाली होती. दिवाणी आणि फौजदारी गुन्ह्यांचे खटले चालवून न्यायदान करणे हे कोणाचे मुख्य काम होते? न्यायाधीशांचे काम होते. धार्मिक बाबी आणि दानधर्म पाहणाऱ्या मंत्र्यांना काय म्हणत? तर पंडितराव किंवा दानाध्यक्ष असे म्हणत. अष्टप्रधान मंडळातील पंडितराव पदावर कोण होते? मोरेश्वर पंडितराव होते. प्रजेचे आचारविचार सुयोग्य राखणे आणि विद्वानांचा सत्कार करणे हे कोणाचे काम होते? तर पंडितराव यांचे होते.
अशा प्रकारे आज आपण TET आणि CTETसाठी अतिशय उपयुक्त शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळावरील अतिशय महत्त्वपूर्ण 30 प्रश्न बघितले आणि या 30 प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.